नमस्कार. तर आज मी बनवते आहे खांडवी म्हणजेच सुरळीची वडी. तर चला रेसिपी बघूया. बेसन, खोबरं, मिरची आणि आल्याची पेस्ट आणि दही. तर पहिल्यांदा 1 कप दह्यामध्ये 1 कप पाणी मिसळून व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मिसळणार आहोत बेसन, त्याच्यात हळद, मीठ आणि आलं आणि मिरचीची जी पेस्ट केली होती ती आपण टाकली आहे. हे व्यवस्थित मिश्रण घोटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गाठी अजिबात नाही राहायला पाहिजेत, अदरवाईज नंतर मिश्रण पसरवताना मध्ये मध्ये गाठी येतात. कुकर घेतला आहे मी, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून आपण जे मिश्रण केलं होतं त्याचा डब्बा ठेवला आहे आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या मध्यम आचेवर काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. कुकर थंड झाल्यानंतर अशा प्रकारे मिश्रण बाहेर काढून पुन्हा एकदा घोटून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये काही लम्प्स नाही राहायला पाहिजेत, जेणेकरून मिश्रण पसरवताना काही त्रास नाही होणार. एक स्वच्छ पुसलेलं ताट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण पसरवायचं आहे. मिश्रण पसरवताना एक काळजी घ्यायची की ते पातळ व्यवस्थित सलग पसरलं गेलं पाहिजे. ताटाच्या एका बाजूला पसरवल्यानंतर ताटाच्या दुसऱ्या बाजूला देखील सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला खोबरं आणि कोथिंबीर पेरून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला छान स्वाद येईल. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित वड्या पाडता येतील. अशा प्रकारे रोल करून व्यवस्थित वड्या काढून घ्यायच्या आहेत. नंतर आपल्याला फोडणी घालायची आहे. मी तेल ऑलरेडी गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, त्याच्यानंतर जिरं, हिंग आणि 2 मिरच्या आपल्याला घालायच्यात. मिरच्या नाही टाकल्या तरी चालतील, पण त्यांनी स्वाद खूप छान येतो. आणि अशी गरम गरम फोडणी आपल्याला वड्यांवर टाकायची आहे, जेणेकरून त्याचा स्वाद खूप छान येतो. अशा प्रकारे फोडणी टाकल्यानंतर त्याच्यावर आपल्याला खोबरं आणि कोथिंबीर छान टाकून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली डिश तयार आहे.